जय शिवराय सर्वांना. शिवशंभू विचार मंच आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त राजा शंभू छत्रपती या विजयराव देशमुख लिखित या पुस्तकाचं वाचन गेल्या 11 दिवसापासून आपण करत आहोत. आज आपल्या शंभू राजांचं बलिदान दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या या बलिदान मासाचा समारोपीय कार्यक्रम साठी आपण सर्व इथं एकत्रित आलेलो आहे. तर आजच्या आपल्या या समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत सुधीरजी थोरात. मी सुधीरजी थोरातांचा परिचय आपल्यापुढं सादर करतो. सुधीरजींचं शिक्षण BCom LLB झालेलं आहे. ते सध्या पुण्याला राहतात. त्यांचं सामाजिक कार्य लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे महानगरात संघाचे विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. 1990 ते 1994 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा प्रचारक म्हणून ते राहिलेले आहेत. 2006 पासून लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे ते कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. शिवशंभू विचार मंच या संस्थेचे महाराष्ट्र संयोजक म्हणून सुधीरजी काम पाहतात. किल्ले रायगडवरील शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजनात 1991 पासून ते 2025 पर्यंत सलग 35 वर्षांचा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. किल्ले रायगड विकास आराखडा तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार सदस्य म्हणून सुधीरजी काम पाहतात. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे विविध पुरस्कार आणि उपक्रम सुरू करण्यामध्ये सुद्धा सुधीरजींचा महत्त्वाचा सहभाग आहे. यामध्ये मराठी साहित्याच्या इतिहासावर 100 पुस्तके प्रकाशित करणे आणि मोडी लिपी कागदपत्रांचे मराठी लिप्यांतर करून 200 खंड प्रकाशित करण्याचे सध्या काम सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अन्य तरुणांसह अनेक किल्ले त्यांनी सायकलवरून प्रवास करून पाहिलेले आहेत. स्वराज्य रक्षणाचा लढा या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांच्या चरित्रावरील ग्रंथाचे सहलेखक सुद्धा सुधीरजी आहेत. 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य या ग्रंथाचे सुद्धा सहलेखक आहेत. या दोन्ही पुस्तकांचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद दिल्ली येथे प्रकाशित झाला असून एकूण 20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या पुस्तकांचा अनुवाद होणार आहे आणि त्याचे काम सुरू आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून देशव्यापी शिवचरित्र आणि मराठी शाहीचा इतिहास यावर आधारित स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून सुधीरजी काम पाहतात. तर असे सुधीरजी आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर मी सुधीरजींना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुधीरजी थोरात. नमस्कार. एक नमस्कार. माझा आवाज येतोय? हो, येतोय. हो, येतोय. बर. आता 8:35-36 काय ते झालेत. आपलं कितीपर्यंत क्लोज करायचं आहे एकूण? 9:15 ना? हा, 9:05 पर्यंत आपण. हा, तेच म्हणलं. म्हणजे माझं त्याच्या आधी 10 मिनिटं मी गृहीत धरलं असतं. होय. 9:05 पर्यंत. बरं, ठीक आहे. मला वाटतं व्हिडिओ सुरुवातीला म्हणून दाखवला मी. आता दिसतोय माझा स्क्रीन मध्ये? व्हिडिओ दिसत असेल तर हो हो, दिसतोय. व्हिडिओ ऑन ठेवूनच बोलू ना? दिसतोय दिसतोय. हो हो हा, ठीक आहे. दिसतोय. व्हिडिओ ऑन ठेवूनच बोलायचंय ना? हो ठीक हो आहे. हो. नमस्कार. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर छत्रपती शंभू महाराज या तिघांना प्रारंभीच वंदन करतो. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपल्याला आज बलिदान मासाचा एक अर्थाने शेवटचा दिवस आहे. ज्या दिवशी शंभू महाराजांचं बलिदान झालं तिथपर्यंत आपण तो पाळतो आणि त्यामुळे आपण हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम ठेवला आहे यामध्ये चालू.
रोज काही त्या विषयाचं पठण करणं आणि ऐकणं. तर त्यासाठी आपण सगळे पहिली गोष्ट म्हणजे अभिनंदनाला कौतुकाला पात्र आहोत. आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं जे योगदान आहे ते योगदान ज्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर झालं ती पार्श्वभूमी एक 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये मी सांगतो आणि मग प्रत्यक्ष संभाजी महाराजांबद्दलही आपण बोलूया. संभाजी महाराजांच्या नंतर या राज्याचं काय झालं त्याबद्दलही थोडक्यात नंतर आपण बोलूया आणि संभाजी महाराजांची थोरवी लक्षात येईल अशा काही गोष्टी संदर्भ पुरावे यावरही आपण चर्चा करूया. आपल्या देशात आधीची सगळी आक्रमण आपल्या सगळ्यांना शक कुशाण होऊन ही सगळी माहिती आहेत, परंतु 8व्या शतकात आलेलं इस्लामच्या रूपाने जे आक्रमण होतं ते आपल्याला खरोखरीच अजूनपर्यंत सुद्धा समजलेलं नाही हिंदू समाजाला. हा इस्लाम भारतामध्ये येऊन आता 1300-1400 वर्ष होत आली तरी सुद्धा हिंदू समाजाने इस्लामचं खरं स्वरूप अजूनही समजून घेतलेलं नाही. आणि म्हणून या इस्लामचं स्वरूप काय आहे, जे विशेषतः संभाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये काय होतं तेही आपण थोडंसं बघूया. विविध प्रकारचे जे अन्य अत्याचारांची एक मालिका या इस्लामी आक्रमकांनी आपल्या देशामध्ये सुरू केली. त्यामध्ये शरण आलेल्याला देखील ठार मारणं, शत्रूला ठार मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाची देखील विटंबना करणं, शत्रूच्या प्रजेची लूट करणं, शत्रूची त्याच्या राज्याच्या शेतीचं नुकसान करणं, त्यातल्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार करणं, त्यांना गुलाम म्हणून परदेशात नेऊन विकणं, त्यानंतर त्यांची त्या इस्लामी शासकांच्या जो कोण सम्राट शासक असेल त्याच्या जनानखान्यात भरती करणं, त्याच्यानंतर ज्या उरतील त्याची अधिक सरदारांमध्ये करणं, त्यातनं ज्या उरतील त्यांची सैनिकांमध्ये करणं आणि त्यातनंही ज्या उरतील त्यांना परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकून आलेल्या पैशातनं राज्यकारभार करणं, मठ मंदिरांचा विध्वंस, मग त्यातल्या मूर्तींचा विध्वंस, मग त्यातल्या मूर्ती मशिदींच्या पायऱ्यामध्ये काढणं, मग हिंदू समाजावरच इथे इस्लाम तो धर्म नाही खरं म्हणजे पंथ म्हणायला हवा, पण इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करणं. जर नाही कोणी इस्लाम स्वीकारला तर त्याला ठार मारणं, किंवा इस्लाम स्वीकारायचा नसेल तर मग त्याच्यावर जिजिया कर लावणं. आणि मग जिजिया कराच्या सुद्धा अतिशय विकृत पद्धती देण्याच्या घेण्याच्या. म्हणजे जिजिया कर सुद्धा किती होता तर सर्वसामान्य सगळ्या जनतेला 10% जो कर होता त्या व्यतिरिक्त हिंदूंना मुसलमान व्हायचं नाहीये या एकाच गोष्टीसाठी हा कर द्यावा लागत होता. जर तुम्ही कर दिला नाही तर तुम्हाला मुसलमान जबरदस्तीने करायचे, पाठवायचे. आणि म्हणून मुसलमान व्हायचं नाही एवढ्यासाठी याच इस्लामी शासकांच्या बाकी सगळ्या प्रजेला जो 10% कर होता तो हिंदूंनाही होताच, शिवाय अतिरिक्त 50% जिजिया कर होता. तर असा जवळजवळ 60% कर भरूनही आमचे लोक, आमचे पूर्वज हिंदूच राहिले. त्यांनी 60% कर दिला पण धर्म आपला सोडला नाही. परंतु हा जिजिया कर देण्या घेण्याच्या मी ज्या म्हटलं पद्धती त्या इतक्या भयानक होत्या. म्हणजे हिंदूंनी कर द्यायला जाताना अनवाणी जायचं. नंतर जो कर देणारा आहे म्हणजे हिंदू आहे त्यांनी गुडघ्यावर बसायचं, जो कर घेणार आहे तो उभा असणार आणि यांनी त्याला नम्र होऊन तो कर द्यायचा. आणि असं वर्णन उपलब्ध आहे की जर कर घेणाऱ्याला म्हणजे तो इस्लामी बादशाचा जो प्रतिनिधी असेल त्याला वाटलं तर तो त्या कर देणाऱ्याच्या तोंडात थुंकू सुद्धा शकायचा, इतके एक प्रकारचे अधिकार. सार्वजनिकरित्या सण समारंभ साजरे करायला बंदी, अशा सगळ्या अनन्वित अन्याय अत्याचारातनं हिंदू समाज म्हणजे अक्षरशः अन्यायग्रस्त ज्याला म्हणून आपण अशा स्थितीत होता. परंतु हा जो 8व्या ते 16व्या शतकाचा इतिहास आहे हा बऱ्याचदा आपल्याला, मी आता जी माहिती सांगितली त्यात तुम्हाला जर कोणालाही वाटेल की हा सगळा अतिशय अपमानास्पद आणि आपल्या पराभवाचा इतिहास आहे, तर असं नाहीये. हा आपल्या पराक्रमाचाही इतिहास आहे, किंबहुना पराक्रमाचाच इतिहास आहे. तर लक्षात घ्या 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 800 वर्ष गेली आपण या इस्लामी आक्रमकांचे हे आपल्या हिंदू समाजाला अपेक्षित नसलेले अन्याय अत्याचार झेलले. पण बाकी जगात काय झालं हो? बाकी जगात 2-2, 5-5, 10-10 वर्षात देशच्या देश कन्वर्ट झाले.
म्हणजे 2-5 वर्ष म्हणजे राज्यकर्त्याचा धर्म बदलला आणि प्रजेचा धर्म बदलला पाठोपाठ. राज्यकर्ते बदलले, म्हणजे जे पूर्वी त्यांचे काही पूर्वज होते या सगळ्या देशांमधले, त्यांच्या जागी कोणीतरी इस्लामी आले आक्रमक, आणि त्यांनी यांच्यावर धर्म लादला. यांचे सत्ताधारी बदलले थोडक्यात त्या देशाचे, आणि पाठोपाठ प्रजेनी आपला धर्म बदलून टाकला. या पद्धतीने बाकी सगळ्या जगभर झालेला असताना, आणि त्यातनंच आज 70, 80, 90 देश ख्रिश्चन आहेत, 70च्या आसपास किंवा थोडेफार कमी देश मुसलमान आहेत. हे त्यांच्यावर झालेल्या आक्रमणांमध्ये 2-2, 5-5 वर्षात ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाले. आणि आम्ही 800 वर्षानंतरही हा संघर्ष चालू ठेवून आज, आणि त्यानंतरही अजून 300 वर्ष उलटून गेली, 400, तरी आम्ही हिंदूच आहोत. तर हा जो 800 वर्षाचा 8व्या ते 16व्या शतकाचा इतिहास आहे, यामध्ये अनेक पराक्रमी राजे हिंदूंमध्ये येऊन गेले. आणि म्हणूनच विचार करा, जवळजवळ 400 वर्ष हे आक्रमक उत्तर भारतामध्येच होते. त्यानंतर 12व्या-13व्या शतकाच्या आसपास हे मध्य भारतात आले. म्हणजे ज्याला आपण आत्ताचा पडदा विदर्भ म्हणू, किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठवाडा म्हणूया, आपल्याकडचा देवगिरी प्रांत म्हणूया, ह्या सगळ्या भागामध्ये हे 12व्या-13व्या शतकात आले. आणि मग त्याच्यानंतर ते अतिशय वेगाने पुढच्या शतकात, 2 शतकात पूर्ण दक्षिणेपर्यंत जाऊन मग त्यांनी 15व्या-16व्या शतकाच्या सुमाराला सगळा भारत बऱ्यापैकी व्यापलाय. तर हे करायला त्यांना बघा, बाकीच्या जगामध्ये 2, 5, 10 वर्ष पुरली एकेका देशाचं पूर्ण सत्ता प्रस्थापित करायला, आणि आमच्याकडे 800 वर्ष गेली, लक्षात घ्या. त्यामुळे या काळामध्ये उत्तर भारतात उत्तर प्रदेश आहे ज्याला आपण आजचा म्हणतो तो असेल, पंजाब आहे, हरियाणा आहे, काश्मीर आहे, इकडे गुजरात आहे, मध्य भारत आहे, माळवा बुंदेलखंडाचे भाग आहेत. या सगळ्या ठिकाणी हिंदू राजांनी त्यांना प्रतिकार केला, अनेकदा पराभूत पण केलं. पण आपल्यातलेही अनेक दोष असे आहेत, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, मी फार सांगत बसत नाही, की आपापसात एकी नाही. म्हणजे उत्तर भारतामध्ये जेव्हा ही आक्रमण होत होती तेव्हा नाही गेलं कोणी मध्य भारतातून तिकडे मदतीला. तिथनं ते मध्य भारतात आले तेव्हा दक्षिण भारतातनं फारसं कोणी तिथं मदतीला गेलं नाही. आणि दक्षिण भारतात मग शेवटी अंतिमतः जेव्हा आमचं विजयनगरचं साम्राज्य सुद्धा पराभूत झालं, तेव्हा आम्ही हतबल एका अर्थाने झालो. तर तरी देखील आमचा हा इतिहास हा पराक्रमाचा आहे. मी म्हणतो ते यासाठी, की बाकी जगाच्या तुलनेत 800 वर्षानंतर सुद्धा आमच्याकडे त्यांनी संपूर्ण देश एका अर्थाने धर्मांतरित ते करू शकले नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राज्य स्थापन केलं. शहाजीराजांनी त्यासाठी आधी अथक प्रयत्न केले, जिजामातांनी प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यश आलं, पण बहुतांश व्यावहारिक भाषेत म्हणायचं झालं तर तो काही प्रयत्न फार सफल झाला नाही. परंतु त्यांनी आपल्या मुलावर म्हणजे शिवाजीराजांवर सगळे संस्कार केले, आणि त्यातनं पुढे शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र आपल्याला माहिती आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्था, म्हणजे उदाहरणार्थ गडकोटांचं प्रशासन असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल, आरमार असेल, त्यांनी गडकोटांच्या बाकीच्या ज्या प्रशासकीय व्यवस्था असतात तिथे 18 कारखाने असतील, 12 महाल बांधणं असेल, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत, त्यांच्या बदल्या आहेत, त्यांना नियमित दिले गेलेलं वेतन आहे, साधू संतांचा सन्मान आहे, गडकोटांच्या रक्षणासाठी राखून ठेवलेला निधी आहे, मुघलांसाठी लढण्यासाठी वेगळा राखून ठेवलेला निधी असेल, मराठी भाषा पुनर्जीवित करण्यासाठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती असेल, किंवा नेतोजी बालकरांना पुन्हा धर्मामध्ये घेणं असेल, या सगळ्या गोष्टींच्या आधारे शिवाजी महाराजांनी एक प्रत्येक विषयामध्ये उत्तम उदाहरण घालून आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे राज्य थांबलं नाही, आणि या राज्याचं रक्षण कसं पुढच्या काळात झालं, मग तोही भाग आपण थोडासा संभाजी महाराजांचा पाहू. संभाजी महाराजांच्या नंतर काय झालं तेही आपण 5 मिनिटात नंतर पाहूया. तर शिवाजी महाराज एका कर्तृत्वान एवढ्या व्यक्तीचा मृत्यू 1680 साली झाला, आणि औरंगजेबाला ती मोठी संधी वाटल्यामुळे औरंगजेब उत्तरेतनं खाली दक्षिणेत त्यांनी यायचं ठरवलं. पण या दरम्यान अजून काही घडामोडी झाल्या, की औरंगजेबानी तिथे जसवंत सिंग म्हणून त्याचा जो सरदार होता, ज्याला आत्ताच्या पाकिस्तानच्या भागात पेशावर वगैरे तिकडे त्याला मोहिमेवर पाठवलं होतं, तर तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर सामान्यतः असं होतं की हे जे राजपूत राजे होते सगळे, यांच्यापैकी एखाद्याचं निधन झालं तर त्याचा जो पुढचा वारस असेल त्याच्याकडे, म्हणायचं हे राजे असले तरी हे मुघलांचे मांडलिक अशाच अर्थाने होते, कारण मुघल सांगतील तिथे त्यांना नोकरीला जावं लागायचं किंवा मोहिमेवर जावं लागायचं. परंतु त्या राज्यापुरते एक स्वायत्तता त्यांच्याकडे असायची, त्यांच्या स्वतःच्या राज्याची, तर ते पुढच्या वारसाला मिळायचं.
पण औरंगजेबाने या जसवंत सिंहाचं निधन झाल्यावर ते राज्य बरखास्त केलं आणि मुघल राज्याला जोडून टाकलं. याचा स्वाभाविक परिणाम राजस्थानातल्या सगळ्या राजपूत अन्य राजांवर झाला, की आज ही वेळ जसवंत सिंहाच्या वारसांवर आली, उद्या आपल्यावर येऊ शकते. आणि म्हणून हे सगळे एकत्र आले. दुर्गादास राठोड म्हणून त्यांच्यातलाच एक जण होता, त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि बंड पुकारलं औरंगजेबाविरुद्ध. तर ही गोष्ट 1680-81च्या दरम्यानची आहे. ते बंड पुकारल्यावर औरंगजेबाने आपला जो मुलगा होता अकबर, त्याला हे बंड मोडून काढण्यासाठी पाठवलं. आता हा अकबर जेव्हा सैन्य घेऊन आला राजपुतांवर चाल करायला, तेव्हा या राजपुतांपैकी हा जो दुर्गादास राठोड होता, त्यांनी अकबरालाच असं कबूल हे केलं की अरे तू म्हणजे तुझी आई हिंदू आहे. याचं कारण काय होतं, हा अकबर हा औरंगजेबाला हिंदू राणीपासून झाले, म्हणजे राजपूत राणी होती ती, तिच्यापासून झालेला मुलगा होता. तर तुझी आई हिंदू आहे, तू आणि आमची बाजू न्यायाची आहे, तू आमच्यावरच कसं चाल करून येतोस. पण आपण असं करू, आम्ही सगळे तुला मदत करतो आणि उद्या तूच दिल्लीचा तख्तावर बस, बादशाह हो, आपण औरंगजेबाला मारून तुला तुझ्या ताब्यात सगळी सत्ता देऊ. या गोष्टीला अकबर फुलला आणि झालं असं, तो बंड मोडून काढायला आला होता राजपुतांचा, पण तोच राजपुतांना सामील झाला. आणि आता दुसऱ्या दिवशी जे युद्ध होणार होतं, तर झालं असं की हे सगळे मिळून औरंगजेबावर तुटून पडणार. आणि औरंगजेबाकडे काही एवढं सैन्य नव्हतं, अजमेर जवळ तो होता, त्याच परिसरात या सगळ्या घडामोडी चालल्या. त्यामुळे औरंगजेब एकटा पडला फार कमी सैन्यासह, आणि हे बाकी सगळे जण त्याच्या दुसऱ्याशी युद्ध करणार आणि औरंगजेब मारला जाणार. अशा परिस्थितीत औरंगजेबाने एक पत्र हे या सगळ्या राजपूत म्हणजे अकबराला पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी काय म्हटलं, शाबास, खूप चांगली कामगिरी केलीस. आता उद्या होणाऱ्या युद्धात तू या सगळ्या राजपूत राजांच्या मागणं आणि मी त्यांच्या पुढणं, असं आपण दोघांनी मिळून हल्ला करून त्यांना मारून टाकू, संपून टाकूया. असं पत्र आपल्या मुलाला लिहिलं आणि ते पत्र जाणीवपूर्वक राजपूत राजांच्या हातात पडेल असं पाहिलं. ही गोष्ट आदल्या दिवशी संध्याकाळ रात्रीची. त्या सगळ्या राजपूत राजांच्याकडे ते पत्र पाहिलं त्यांनी आणि ते पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांना वाटलं हे खरंच अकबरांनी आपल्याला फसवलंय आणि औरंगजेबाच्या ताब्यात आणले. वास्तविक दुसऱ्या दिवशी जे युद्ध झालं असतं, त्या युद्धामध्ये औरंगजेब निश्चितपणे ठार मारला गेला असता किंवा अटक झाला असता. या पत्राचा परिणाम उलटाच झाला आणि हे सगळे राजपूत राजांनी खरं म्हणजे त्या अकबराला सुद्धा आधी मारायला होतं, पण त्याच्याऐवजी भीतीने घाबरून सगळ्यांनी रात्रीतनं तळ सोडला आणि आपल्या सैनिकांसह पळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी हे अकबराला कळलं की आपण आता एकटेच पडलोय, दुर्गादास राठोड आणि आपण, आपलं जवळपासचं सैन्य आहे, यासह काही आपण आता औरंगजेबाशी लढत देऊ शकत नाही. म्हणून तो जो अकबर पळत सुटला, तो सुद्धा दक्षिणेत संभाजीराजांच्या आश्रयाला आपल्या आजच्या रायगड जिल्ह्यात आला. आणि त्यामुळं औरंगजेबाला अजून एक निमित्त मिळालं की तुम्ही माझ्या मुलाला पण आश्रय दिलाय. एक तर त्याला हे राज्य बळकवायचंच होतं, शिवाय ही एक गोष्ट उपयोगी पडली आणि म्हणून या दोन्ही गोष्टींनी त्या अकबराचा पाठलाग करत औरंगजेब महाराष्ट्रात आला. 1682 ते 1685 औरंगजेबाने अथक प्रयत्न केले. आधी उत्तर कोकणातनं आणि दक्षिण कोकणातनं दोन्ही बाजूनी त्यांनी या स्वराज्यावर हल्ले करायचं ठरवलं. पण जेव्हा तो आला दिल्लीतनं इथे दक्षिण भारतामध्ये, तेव्हा येतानाच त्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, जंजिरेकर सिद्दी, आदिलशहा, कुतुबशहा सगळ्यांना पत्र पाठवली होती की तुम्ही या राज्यावर हल्ले सुरू करा. त्यातले इंग्रज धूर्त होते, तटस्थ राहिले, पण पोर्तुगीजांनी लगेच हल्ले सुरू केले. जंजिरेकर सिद्धीने लगेच हल्ले सुरू केले. आदिलशाही, कुतुबशाही थोडी लांब होती, ते थोडेसे लगेच काही हल्ले करू शकणार नव्हते आणि त्यांनाही औरंगजेबाची भीती होतीच की उद्या मराठ्यांचं राज्य संपलं तर हा आपल्या राज्यावर येईल, म्हणून ते थोडे लांब आणि तटस्थ राहिले. परंतु या बाकीच्यांनी, म्हणजे विशेषतः पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्दी यांनी हल्ले सुरू केले. औरंगजेब जवळजवळ परिस्थितीमध्ये या सगळ्यांशी संभाजीराजे जवळजवळ 3 वर्ष युद्ध करतायत आणि औरंगजेबाला कुठलंही मोठं यश पहिल्या 3 वर्षामध्ये मिळालं नाही. म्हणून औरंगजेबाने असं ठरवलं 1685 साली की आता आपण आधी जाऊया आणि आदिलशाहीवर हल्ला करू. आणि म्हणून तो दक्षिणेत अजून खाली गेला, विजापूरच्या किल्ल्याला वेढा घातला,
त्या किल्ल्याला वेढा घालून आतला एक सरदार फितूर करून घेतला. त्याच्या माध्यमातून किल्ल्याचा दरवाजा त्याला उघडायला लावला आणि त्यातनं मुघलांचं सैन्य आत जाऊन त्यांनी आदिलशहाला अटक केली. हा आदिलशहा औरंगजेबाच्या नजर कैदेत कितपत मरण पावला. त्याच्यानंतर तो गोळकोंड्याच्या कुतुबशाहीला नष्ट करायला गेला. तिथेही त्यांनी हीच पद्धत अवलंबली की एक सरदार जो पूर्वी मुघलांकडे होता आणि आता कुतुबशहाकडे आला होता, त्याला पुन्हा फितूर करून घेतलं आणि त्यांनी रात्री तिथेही असंच एका किल्ल्याचा दरवाजा त्या उघडा ठेवला एका रात्री. त्यातनं मुघलांचं सैन्य आत जाऊन त्यांनी कुतुबशहालाही अटक केली आणि हा कुतुबशहा सुद्धा औरंगजेबाच्या नजर कैदेत खितपत मरण पावला. कुतुबशहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुतुबशहा शिया होता आणि म्हणूनही औरंगजेबाला त्याचा राग होता. हा सुन्नी होता त्यामुळे, आणि म्हणून शिया सुन्नी वादाची पण त्याच्यामध्ये खूप मोठी किनार या सगळ्या गोष्टींमध्ये आहे की औरंगजेबाने ही कुतुबशाही का नष्ट केली. पण आता महत्वाचं काय आहे यातलं, तर बघा, आदिलशाही जवळजवळ 200 वर्षाची राजवट होती आणि औरंगजेबाने 6 महिन्यात नष्ट केली. कुतुबशाही 200 वर्षाची राजवट होती, ती पण औरंगजेबाने 6 महिन्यात नष्ट केली. पण ही केवळ नष्ट झाली असं नाहीये, तर या दोन्ही राजवटींमधले सर्व सैन्य, सर्व सरदार, सर्व जमीन आणि त्या जमिनीवरचा सगळा महसूल हा सगळा मुघलांना मिळायला लागला. आणि म्हणून उत्तर भारतातनं 4 लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेब दक्षिणेत आल्यावर या 2 पातशाह्या जिंकून अजून प्रबळ झाला आणि आता तो जवळजवळ 7-7.5 लाखाचं सैन्य त्या दरम्यान हे मुघलांचं झालं. असा प्रबळ झालेला औरंगजेब पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला. इथेही त्यांनी फितुरीचाच वापर केला. संभाजीराजे रायगड जिल्ह्याच्या पुढे रत्नागिरीत गेले होते आणि तिकडचे मोहीम फत्ते करून पुन्हा रायगडावर यायला निघाले होते. तेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला एवढ्या घनदाट जंगलात एवढं काही काही धोका नाही आणि म्हणून आपलं बरंचसं सैन्य त्यांनी वरती रायगडाकडे पाठवून दिलं. त्याच गोष्टीचा घात झाला. ही माहिती शत्रूला पोहोचवली, आप्तस्वकीयांनीच पोहोचवली आणि शत्रूला जंगलच्या मार्गाने घेऊन येऊन छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी अटक झाली आपल्याला माहितीये. पुढच्या छावणीतला विषय पण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि त्यातनं संभाजीराजांनी दिलेलं बलिदान हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर औरंगजेबाला वाटलं होतं की ज्या पद्धतीने मी आदिलशाही नष्ट केली, कुतुबशाही नष्ट केली, त्याच पद्धतीने मराठ्यांचंही होईल. म्हणजे काय, तर आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट झाल्यावर कुठलंही बंड झालं नाही, असंच मराठ्यांच्या बाबतीत होईल. हाच औरंगजेबाचा अंदाज चुकला आणि म्हणून संभाजी महाराजांच्या बलिदानानं पेटून उठलेल्या मराठ्यांनी पुढच्या 15-17 वर्षामध्ये औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. याच्यामध्ये औरंगजेबाला एक असं वाटलं की मराठ्यांचा प्राण त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे आणि म्हणून औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले जिंकायची मोठी मोहीम 1689-90 सालानंतर सुरू केली आणि प्रत्येक किल्ल्याला वेढा घालायचा, त्याची रसद किल्ल्याची बंद पाडायची, तोडायची आणि शेवटी मराठ्यांना तो किल्ला सोडायला लागायचा. तर अशा पद्धतीने ते वेढे घालायला सुरुवात केली. मराठ्यांनी पूर्ण ताकदीने किल्ले झुंजते ठेवले आणि बराच काळ, दीर्घ काळ हे सगळे किल्ले लढवत ठेवले. त्याचा परिणाम या सगळ्या किल्ल्यांभोवती दिलेल्या वेढ्याच्या निमित्तानं औरंगजेबाचं सैन्य विभागलं गेलं आणि प्रत्येक किल्ल्याच्या आतनं पण मराठे किल्ल्याचा दरवाजा उघडून हल्ला करायचे आणि बाहेरही मराठ्यांच्या टोळ्या फिरत असायच्या, त्या बाहेरनं हल्ले करायचे. त्यामुळे या किल्ले दिलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला, ज्यांनी किल्ल्याला वेढा दिलाय, त्याला बिलकुल झोप मिळायची नाही. दिवस रात्र जागता पहारा ठेवायला लागायचा. या पद्धतीने मराठ्यांनी हे सगळं युद्ध चालवलं आणि जवळजवळ संभाजी महाराजांच्या निधनापासून 17-18 वर्ष औरंगजेबाला झुंजवलं. तर त्यामुळे औरंगजेब 1, 2, 3, 4, 5वा किल्ला जिंकला तर मराठ्यांनी परत पहिला जिंकलेला असायचा, त्याने 6वा जिंकला तर ह्यांनी दुसरा जिंकलेला असायचा. या पद्धतीने हे सगळं चाललं होतं. यातली अजून एक गोष्ट पण महत्वाची आहे आणि ती प्रादेशिक अभिनिवेश म्हणून मी सांगत नाहीये, परंतु खरोखरीच मराठ्यांचं योगदान या अर्थाने ती बघा. तर औरंगजेब जो दिल्लीवरनं आला, तो उत्तर भारतातनं दक्षिण भारतात आलाय 1682 साली आणि त्याचा मृत्यू झालाय 1707 साली. म्हणजे इथे जवळजवळ 25 वर्ष तो होता. या 25 वर्षात त्याचं उत्तरेकडचं सर्वात वरचं ठिकाण कोणचं, म्हणजे दक्षिण उत्तर या अर्थाने, तर आजचं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर, जो पुणे जिल्ह्याच्या शेजारी आहे वरती उत्तरेकडे. तर इथेही तो कधी गेलाय, त्याच्या मृत्यूच्या 4-6 महिने आधी गेलाय. तर
त्याच्या खालीच म्हणजे पुणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, काही प्रमाणात नगर आहे, काही प्रमाणात नाशिकचा भाग आहे, काही प्रमाणात सोलापूरचा आहे, कोकणातले रायगड, रत्नागिरी किंवा ठाण्यासारखे जिल्हे आहेत. तर या 7-8 जिल्ह्यांमध्ये मराठ्यांनी औरंगजेबाला 25 वर्ष खेळवल्यामुळे किंवा झुंजवल्यामुळे किंवा असं म्हणूया आपण की त्यांच्या तलवारीचे वार आपल्या छातीवर झेलल्यामुळे उर्वरित भारतातल्या हिंदूंचं जीवन सुसह्य झालं. तिकडे उत्तरेकडे जाट असतील, रजपूत असतील, सीख असतील, हे सगळे याच काळात प्रबळ झाले लक्षात घ्या, आणि जे मुघल सैन्याला नंतर भारी पडलं पूर्ण. तर अशा पद्धतीने 1707 सालापर्यंत मराठ्यांनी औरंगजेबाला झुंजवलं आणि याच मातीत तो एका अर्थाने गाडला गेला. पण ही एक अतिशय, ज्याला म्हणून आपण विषम लढाई, औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मराठ्यांनी जिंकली असं म्हणता येईल. विषम म्हणजे काय, तर विचार करा, शिवाजी महाराजांवर पहिला हल्ला झाला तेव्हा 1648 साली त्यांचं वय 18, 1630चा जन्म आहे. औरंगजेबाचा 1648 ला पहिला हल्ला झाला, 1630 ला जन्म आहे. औरंगजेबाचा जन्म जो आहे तो 1618 सालचा आहे. तर शिवाजी महाराज 1648च्या पहिल्या हल्ल्यापासून 1680 पर्यंत त्यांनी पूर्ण संघर्ष केलाय. 1680 ला शिवाजी महाराजांचं निधन, राजांनी राज्यकारभार सांभाळला तेव्हा ते फक्त 23 वर्षाचे आहेत, आणि त्यावेळेला औरंगजेब जवळजवळ 62 वर्षाचा आहे. संभाजी महाराजांनी 9 वर्ष झुंज दिली आहे आणि शेवटी औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली. तर तेव्हा 1689 साली औरंगजेब कोण आहे की जो उत्तरेतनं दक्षिणेत आलेला औरंगजेब, मी सांगितलं तसंच या दोन्ही बादशाह नष्ट करून अजून प्रबळ झालेला औरंगजेब, आणि असा 71 वर्षाच्या औरंगजेबा समोर उभे राहिलं कोण आहे, तर छत्रपती राजाराम महाराज. 1689 साली त्यांनी सत्ता सांभाळली तेव्हा त्यांचं वय आहे 19. ते 11 वर्ष झुंजले, आणि या सगळ्या दगदगीचा परिणाम राजाराम महाराजांचंही 1700 साली निधन झालं. त्यावेळेला औरंगजेब कोण आहे, तर 82 वर्षाचा औरंगजेब आहे, आणि त्याच्यासमोर कोण उभ्या राहिल्या, तर छत्रपती राजा महाराजांच्या त्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी तारा राणी, त्यांचं वय जेमतेम 25 आहे. तर विचार करा, त्यांच्याच कारकिर्दीत 7 वर्ष संघर्ष झाल्यावर औरंगजेब या भूमीत काढला गेला. आणि म्हणून विचार करा, एकीकडे औरंगजेब असा प्रबळ होत गेलेला, आणि दुसरीकडे आमचे शिवाजी महाराज 18 वर्षाचे असताना पहिली लढाई जिंकले, खेळले. संभाजी महाराजांनी 23व्या वर्षी राज्यकारभार हातात घेतला. राजाराम महाराजांनी 19व्या वर्षी राज्यकारभार हातात घेतला. तारा राणींनी 300-325 वर्षापूर्वी एका विधवा स्त्रीने वयाच्या 25व्या वर्षी औरंगजेबाशी झुंज सुरू करून याच भूमीत त्याला गाडलं. तर ही एक प्रकारची विषम लढाई ही मराठ्यांनी या औरंगजेबाच्या मृत्यूमुळे जिंकली असं म्हणता येईल, कारण तो यशस्वी संघर्ष झाला. तर या दृष्टीने पाहता या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतकंच मोठं योगदान हे छत्रपती संभाजी महाराजांचं देखील आहे. मग जरा 2-3 संदर्भ आपल्या सगळ्यांना मुद्दाहून सांगतो. तर संभाजी महाराजांनी पाखरे शास्त्री म्हणून जे होते त्यांना, म्हणजे जेव्हा स्वराज्याचा राज्यकारभार त्यांनी पाहायला साधारणतः सुरुवात केली त्या सुमाराची ही गोष्ट आहे. तर 24 ऑगस्ट 1680 रोजीचं हे पत्र आहे, आणि संस्कृत भाषेतलं हे दानपत्र आहे. त्या दानपत्रात संभाजी महाराज काय काय वर्णन करतायत बघा. आपल्या पणजोबांचं वर्णन संभाजी महाराज असं करतायत की शिखर शिंगणापूर महादेवाच्या मंदिराजवळ तलाव बांधून लोकांची तहान भागविणारे मालुजी राजे. आपल्या आजोबांचं ते वर्णन असं करतायत, म्हणजे आजोबा म्हणा किंवा पणजोबा म्हणायचंय, पणजोबांचं आजोबा आहेत शहाजीराजे, त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात बघा. देवालयांचे रक्षण करणारे, म्लेच्छांना धाराशाही करणारे, अगणित देवालयांची स्थापना करणारे, ताम्र आणि तुर्क यांना जर्जर करणारे, असं वर्णन शहाजीराजांबद्दल या दानपत्रात संभाजी महाराजांनी केलंय. आता शिवाजी महाराजांचं वर्णन काय करतात बघा त्यातच. हिंदू धर्म जीर्णोद्धार करणारे, म्लेच्छांचा विनाश करणारे, नरसिंहाप्रमाणे अफजल खानाचा वध करणारे, औरंगजेब बादशाहच्या मामाचे मर्दन करणारे, दिल्लीच्या औरंगजेब बादशहाची मानखंडना करणारे, विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांना आश्रय देणारे, पृथ्वी तलावरील राजांचा राजा शिवराय,
असं वर्णन संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांबद्दल म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल केलंय. विचार करा, जे शब्द शिवाजी महाराजांबद्दल उद्धृत केले संभाजीराजांनी, तर ह्याच्याहून काय अजून पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज सर्व धर्म समभावी होते, हे जे कुळ आपल्याकडे आहे आणि ते मांडण्याचा प्रयत्न आणि ते स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या सगळ्याला अशी अनेक संदर्भ पुराव्यांसह उत्तर देणं आपल्याला शक्य आहे. स्वतः संभाजी महाराजांनी जो बुधभूषणम ग्रंथ लिहिलाय, तर त्याच्यात एकूण 3 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण 883 श्लोक आहेत. पहिले 7 श्लोक म्हणजे त्या ग्रंथाची प्रस्तावना आहे आणि त्यात असं लिहिलंय त्या प्रस्तावनेच्या ह्याच्यात, की संभाजी राजांना काव्य येत होतं, अलंकार शास्त्र माहित होतं, त्यांना संगीताची जाण होती, पुराणे अवगत होती, धनुर्वेद संपूर्ण माहित होता, धर्मशास्त्र त्यांना समजत होती आणि त्यानुसार धर्मनिर्णयही करता येत होता. आता एक शेवटचा संदर्भ सांगतो आणि शेवटचा 1 मिनिट बोलून मी थांबतो, कारण आपल्याला वेळ मर्यादित आहे. संभाजी महाराजांची थोरवी सांगायची झाली तर ठीक आहे, आपल्याकडचे इतिहासकार लिहितील, सांगतील. पण एक मुघल इतिहासकार खाफी खान म्हणून जो होता, तो प्रत्यक्ष औरंगजेबाच्या छावणीत त्याने दीर्घकाळ वास्तव्यच केलेला आहे. तर तो मुघलांचा इतिहासकार आहे. तो संभाजीराजांबद्दल काय म्हणतोय, तो आता अर्थात आरेतुरेचं लिहितोय. संभाजी हा शिवाजीपेक्षा औरंगजेब आणि मुघलांसाठी 10 पटीने अधिक त्रासदायक शत्रू ठरला. आता हे वर्णन कोण लिहितं, हे मुघलांच्या छावणीतच बसलेला इतिहासकार लिहितोय, खाफी खानासारखा. तर अशा प्रकारचे अनेक संदर्भ पुरावे उपलब्ध आहेत. शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगायचं झालं तर एवढंच मला सांगायचं आहे, की या स्वराज्याचं रक्षण शिवाजी महाराजांनी लावलेल्या सगळ्या प्रशासकीय गोष्टी, व्यवस्था, यंत्रणा यांच्या आधारे त्यांच्या मृत्यूनंतरही यशस्वी पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईंनी केलं. त्यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज जेव्हा पुन्हा या स्वराज्यात आले, तेव्हा छत्रपती शाहू महाराज असतील, बाळाजी विश्वनाथ पेशवे असतील, बाजीराव पेशवे असतील, नानाराव पेशवे असतील, बांधवराव पेशवे आहेत, शिंदे आहेत, होळकर आहेत, गायकवाड आहेत, पवार आहेत, नागपूरचे भोसले आहेत, नाना फडणवीस आहेत, या सगळ्या कर्तृत्वकार मंडळींच्या आधारावर या स्वराज्याचं एका विशाल साम्राज्यात रूपांतर झालं. या अटक ते कटक निर्माण झालेल्या साम्राज्यानी किंवा पेशावर ते तंजावर म्हणून, पण त्या साम्राज्यामुळे झालं काय, तर सुरुवातीला मी जे वर्णन केले होते ते सगळे अन्याय अत्याचारांचे प्रकार थांबले. आमच्या प्रजेवरचे अन्याय अत्याचार थांबण्यामध्ये मग आमची घरदारं लुटणं थांबलं, आमची शेतीवाडी जाळणं लुटणं थांबलं, आमच्या माता भगिनींवरचे अन्याय अत्याचार थांबले, त्यांना परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकणं थांबलं, आमच्या मठ मंदिर मूर्तींची नव्याने होणारी विध्वंस थांबले. आणि एवढंच नाही तर आम्हाला परत कधी जिजिया कर द्यावा लागलाय. म्हणून एका अर्थाने भारताचं इस्लामीकरण करण्याची जी योजना होती औरंगजेबाची आणि मुघल बादशाहांची, ती पूर्णतः अयशस्वी करणं आणि ती एका अर्थाने त्यांना पराभूत करणं, याचं महत्वाचं काम या स्वराज्यातनं निर्माण झालेल्या साम्राज्याने झालं. आणि म्हणून आम्ही आजही हिंदू म्हणून शिल्लक आहेत आणि बाकी जगात असा कुठेही घडला नाही असा हा देदीप्यमान इतिहास हा केवळ आमच्याच भारतामध्ये घडलाय. त्याचं स्मरण आज शंभू महाराजांच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर मला करता आलं आणि तुम्ही मला इथे बोलवलं, याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण आम्हाला केलं आहे. खरं तर गेल्या 11 दिवसापासून शंभूचरित्राचं वाचन आम्ही सर्व करत आहोत आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हा सर्वांपुढे आलेला आहे. पण आपल्या वाणीतून परत अशा खूप काही गोष्टी आहे की ज्या पुस्तकाच्या माध्यमातून कळू शकत नाही, पण ते तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला कळलेले आहेत. महाराजांची दूरदृष्टी, महाराजांनी केलेला त्याग, पराक्रम आणि त्याही नंतर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठीने कशा प्रकारे स्वराज्य झुंजत ठेवलं, याविषयी खूप अमूल्य असं मार्गदर्शन आपण आम्हाला केलेलं आहे. खरं तर वेळेचा अभाव आहे, त्यामुळं 2 मिनिटं जर कोणाला काही विचारायचं असेल सुधीरजींना तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता.
चालेल. जय जिजाऊ. हा बोला ना दादा. बोला दादा. चालेल. मी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंचाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शंभू चरित्रातून बलिदान मास पाळायचा हा एक संकल्प आपण घेतला आणि यावर्षी आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि आपला हा समारोपीय कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून विदर्भाचा इतिहास सर्वांपुढे यावा, विदर्भातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं, असा सर्व उपक्रम आपण या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून करत असतो. तरी आपल्या सर्वांना सरतेशेवटी हीच एक विनंती आहे की आपण सुद्धा या शिवकार्यात सामील व्हावं आणि आपल्या इतिहासाला संवर्धन करण्यासाठी आणि जय शिवराय. हा दादा बोला. जय शिवराय. बाबा जय शिवराय. जय शिवराय बोला. हा, मला एक प्रश्न आहे. हॅलो. हा दादा दादा परत जॉईन करावं लागेल आपल्याला. मी नवीन लिंक टाकतो ग्रुपवर. बरं बरं, हा मी चालेल नवीन चालेल लिंक चालेल टाकतो आता. ही चर्चा लिंक करायची बंद तर चालेल करा. चालेल चालेल. मी नुकती लिंक टाकतो ग्रुपवर, आपण सर्वांनी ती जॉईन करावी. बरं 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 हा बरं. म्हणजे कोणाचे काही हो, प्रश्न हो. असतील तर आपण चालेल. हा, तर त्यांना मग सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही का? वा वा, झाला ना, नक्कीच झाला. त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना अयशस्वी प्रयत्न म्हणू शकतो आपण, कारण की तेव्हाची परिस्थिती तशी बिकट होती आणि संख्या दादा आवाज ड्रॉप होत आहे. बळ कमी होतं मराठ्यांचं. हॅलो, आवाज अटकत आहे. मी काय दादा तुमचा आवाज अटकत येत आहे. अरे, इथं रेंज नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. बोला ना. हा, येते का आवाज आता? हो येत आहे. तर नक्कीच प्रयत्न झाला नाही अशातला भाग नाही आहे, झालाय, पण तो अयशस्वी प्रयत्न झाला. त्यातही आपले म्हणजे महाराजांना महाराजांचा जन्म जेव्हा झाला छत्रपती संभाजी महाराजांचा, तर त्या टाइमला त्यांना ज्यांनी दूध पाजलं म्हणजे त्या आईचे मुलं महाराजांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, ते तिथं मारले गेले होते, असा इतिहास आहे. तर मला सांगता येणार नाही नेमकं, पण तिथून औरंगजेबाची छावणी जवळ जिथं होती थोडेसे मला नाव आठवत नाही. हा, तिथं हलवलं, पण त्यानंतर जेव्हा महाराज औरंगजेबाच्या छावणीत पोहोचले, तर तिथं महाराजांची म्हणजे आपली मराठ्यांच्या सैन्यशक्तीच्या पेक्षा मुघलांची सैन्यशक्ती खूप जास्त होती आणि त्यानंतर कोणी विचारही केला नाही की हे असं सगळं होईल. 40 दिवसाचा कालावधी आजच्यासाठी जरी भरपूर वाटत असेल, तर तेव्हाचा काही संधी मिळेल किंवा काही चान्स मिळेल अशा पद्धतीनं वाट बघायच्या अगोदरच सगळे सूत्र हल्ले आणि महाराजांचा दुर्दैवी अंत झाला. शिवदादांनी अगदी योग्य पद्धतीनं सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये मला एक ऍड करता येईल. तर विषय असा, त्यावेळच्या घडामोडी ह्या एवढ्या सगळ्या जलद गतीने घडत होत्या की ज्या वेळेला तो मुकरब खान संगमेश्वराकडून अणुस्कुरा घाटातूनच तो वर चढला आणि त्या काल म्हणजे चढण्यासाठी त्याला काही फार कालावधी लागलेला नाहीये
आणि ह्या घडामोडी एवढ्या जलद गतीनं घडत गेल्या, जोपर्यंत आपल्या फौजांना म्हणजे संभाजी महाराजांच्या बाकीच्या विखुरलेल्या सैन्याला या गोष्टींची जाणीव होण्याच्या अगोदर मुकरब खान हा संभाजी महाराजांना घेऊन मैदानी प्रदेशामध्ये आलेला होता. आणि आपल्याला तर माहितीच आहे की मोगलांचं बळ हे जास्त असल्यामुळं आणि आपलं मराठ्यांचं बळ हे त्या मानाने तोकडं पडत असल्यामुळे मैदानी प्रदेशामध्ये आणि शंभूराजांची त्याच्यामधून सुटका करणं हे अगदीच दुरापास्त आणि जिकिरीचं त्यांना झालं. अर्थातच प्रयत्न झाले, जे शिवादादांनी सांगितलं तसे प्रयत्न झाले, परंतु ते प्रयत्न अपूर्ण राहिले. एवढंच काय तर मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की ज्या वेळेला शंभूराजांना औरंगजेबाच्या समोर पेश करायचं होतं, त्याच्या अगोदर सुद्धा शंभूराजांचे निष्ठावंत काही जे होते, जे दूत बनून म्हणजे जे गुप्तहेर बनून अगदी मोगली छावणीमध्ये सुद्धा ते फिरत होते, अशा व्यक्तींकडून सुद्धा अगदी निर्वाणीचा प्रयत्न म्हणून शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. अर्थातच ज्या वेळेला एखादी मोठी आग लागते आणि ती आग आपण अग्निशामक म्हणजे जसा छोटासा अग्निशामक असतो त्यांनी विझवायचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे तो प्रयत्न अगदीच तोकडा पडला आणि दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्याच्यामध्ये अजून एक सांगता येईल, औरंगजेब हा अतिशय सावध होता. प्रश्न असा की शिवाजी महाराजांना त्यांनी निष्ठू दिलं म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी बादशाच्या हातावरती तुरी देऊन ते निष्ठून आले. आणि हा पूर्वानुभव औरंगजेबाच्या गाठीशी असल्यामुळे तो अतिशय सावध होता. अगदी जे औरंगजेबाच्या पदरी असणारा जो म्हणजे औरंगजेब जे फतवे काढायचा, ते फतवे काढायचा त्या ग्रंथामध्ये सुद्धा एका ठिकाणी असा उल्लेख आहे की औरंगजेबाने असा एक फतवा काढला होता त्या काळामध्ये की बहादूरगड आणि जिथं जिथं त्याची छावणी असायची किंवा छावणी जिथं जिथं ती प्रवास करायची, त्याच्या किमान किमान 50 मैल अंतरामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी महत्वाच्या मोठ्या जमीनदार किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे सुद्धा त्यांनी घोडा हा शिल्लक ठेवलेला नव्हता. तो सगळी घोडी जी आहे ती ताब्यात घेतलेली होती. त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की औरंगजेब हा संभाजीराजांच्या बद्दल किती सावधगिरी बाळगत होता. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टीला आपण दुर्दैवानं तोकडे पडलो आणि आपण काहीच करू शकलो नाही आणि पुढचा इतिहास सगळा घडलेला आहे. जर याच्यामध्ये माझी काही गफलत होत असेल तर कृपया शिवादादा आपण दुरुस्त करावी. धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली, कारण की सर्वांना प्रश्न हा पडतोच की महाराज पकडल्या गेल्यानंतर त्यांना सोडवायचे प्रयत्न किती झाले, कसे झाले. पण आज बऱ्यापैकी सर्वांचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. प्रमोद दादा, शिवादादा आपल्याला मार्गदर्शन करतील. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? प्रतीक दादा, हो. छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास आपल्याला आजपर्यंत जर पोहोचवायचा असेल, मुलांपर्यंत लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? कारण आपल्यापर्यंत जो आतापर्यंत इतिहास तो चुकीचा झाला होता, पण आता जे, चलन आलेलं आहे, इंटरनेट फास्ट झालेली आहे, त्या व्यतिरिक्तही कुठल्या प्रकारचं असं करता येईल की लहान मुलांपर्यंत आपण महाराजांचा इतिहास पोहोचू?
दादा, प्रमोद दादा. अ, क्षमा करा, मला वाटलं तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारता. तर खरं आहे, तुम्ही म्हणता भविष्यामध्ये लहान मुलांच्या वरती हा विचार बिंबवणं, ठसवणं, एकरूप करणं ही खरं तर काळाची गरज आहे. भविष्य काळ हा अतिशय भयंकर असा आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे. ज्याप्रमाणे हिंदुस्थानचे बाहेरचे शत्रू ज्याप्रमाणे आक्रमण करतात आहे, त्याचप्रमाणे अंतर्गत शत्रू सुद्धा तेवढाच मोठा आहे. आणि या सगळ्यांच्या वरती आपल्याला, म्हणजे या सगळ्यामधून आपल्याला तरुण जायचं असेल तर पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठेशाहीची परंपरा, या परंपरेचा वसा आणि वारसा चालवणं ही खरं तर काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आता जसा आपण हा शंभू चरित्रा वाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, पुन्हा आपल्याला अशाच कार्यक्रमांमधून हा विचार जास्तीत जास्त याचं वाचन, चिंतन, मनन, शिवचरित्राचं चिंतन, वाचन, मनन या गोष्टींवरतीच आपल्याला पुन्हा एकदा यावं लागेल. अर्थातच याच्यामध्ये ज्या काही कॉन्ट्रॉवर्सीज काही वेगळ्या विचारधारेकडून चालवल्या जातात, त्याला बळी न पडता सर्वसाधारणपणे, निष्पक्षपणे सारासार विचार करून शिवचरित्राचं मर्म समजवून घेणं आणि आपल्या मुलांना ते शिकवणं, हे एवढंच आपण करू शकतो. आणि माझी खात्री आहे, जर ह्याच गोष्टी आपण करत राहिलो तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे आपल्यावरती जे संकट येणार आहे किंवा येऊ शकतं, त्या संकटामधून आपण म्हणजे मार्ग निश्चितपणे काढू शकतो. धन्यवाद दादा. एक छोटीशी गोष्ट याच्यावर सांगायची इच्छा आहे. जर आपली परवानगी असेल तर मी सांगू शकतो. हो, बोला. नक्की. धन्यवाद. काय होते की स्वत्वाची जाणीव ज्यावेळेस हरवून जाते त्यावेळेस आपण गुराबीत पडतो. याची एक छोटंसं उदाहरण आहे की आपल्याला माहिती आहे की हनुमंतराय, आपले हनुमानजी छोटेसे होते आणि अशा छोट्या वयात त्यांना खूप साऱ्या दिव्यशक्ती प्राप्त झाल्या. आता या छोट्याशा बाळाला या दिव्यशक्तीचं काय केलं पाहिजे याची अजिबात जाणीव नव्हती. शक्त्या खूप होत्या, पण नेमकं याचं युटिलायझेशन समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी केलं पाहिजे हे माहीत नव्हतं. म्हणून तो छोटासा बाल हनुमान काय करत होता की मस्करी करत होता. आपल्याला भेटलेल्या दिव्यशक्तीच्या याच्यातून तो काय करत होता की एखादा ऋषी जर एखाद्या ठिकाणी झाडाखाली ध्यानस्थ बसले, तर हनुमानजी काय करत होते की ते पूर्णच्या पूर्ण झाड उचलत होते आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकत होते. आता हे करता करता काय होत होतं की सर्व ऋषींना असं वाटत होतं की त्यांना दिव्य शक्त्या प्राप्त झाल्या, कारण ते डोळे एका ठिकाणी बंद करत होते आणि डोळे उघडल्यावर ते दुसऱ्या ठिकाणी होते. तर अशाच वेळेस दुर्वासा ऋषी एकदा असेच ध्यानस्थ बसले आणि त्यांच्यासोबतही हा प्रसंग झाला होता. पण त्यांच्या हे लक्षात होतं की इतक्या लवकर या इतक्या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून त्यांनी डोळे बंद केले आणि हळूवार एका डोळ्याने त्यानं पाहिलं, तर त्यांच्या लक्षात आलं की आपण हवेत तरंगतोय. मग त्यानं खाली पाहिलं तर त्यांना तर दिसलं की तो छोटासा बाल हनुमान ते पूर्णच्या पूर्ण झाड मुळासकट उचलून दुसऱ्या ठिकाणी नेत आहे. तर त्यावेळेस आपल्याला माहित आहे की आपल्या संस्कृतीतले सगळ्यात क्रोधी ऋषी म्हणून दुर्वासा आहेत. त्यांना राग आला आणि त्यांनी हनुमंताला शाप दिला की त्यांच्याकडे असलेल्या पूर्ण दिव्य शक्तींचं विस्मृतीला चालल्या जाईल. त्यांना ज्या प्राप्त शक्त्या होत्या त्या विसरून जातील. आता हा छोटासा मुलगा, याला शाप म्हणजे काय हे माहीत नव्हतं. तर हा खेळत खेळत परत घरी गेला आणि आईला सांगितलं की मी आज अशी अशी मस्करी केली आणि त्या ऋषींनी मला असं असं म्हटलं. आता हनुमंताला हे समजलं नव्हतं, पण माता अंजनीला समजलं की नेमका काय प्रकार झालेला आणि शाप जो दिलाय तो हनुमंताच्या भविष्यावर काय परिणाम पाडू शकतो. म्हणून माता अंजनी तशीच धावत दुर्वासांकडे गेल्या आणि दुर्वासांना विनंती केली की त्याचं भविष्य अंधारात टाकू नका, तुम्ही कृपा करा, तो छोटासा मुलगा आहे, त्याच्याकडून चुका झाल्या. तर त्यावेळेस दुर्वासा म्हणाले की शाप तर मी खोडू शकत नाही, पण त्याला उशाप देतो की ज्यावेळेस देशाच्या धर्माच्या कामासाठी त्याच्या शक्तीची आवश्यकता असेल आणि त्याच्या शक्ती त्याला आठवण दिल्या जाईल, त्यावेळेस मात्र त्याला त्याच्या शक्ती, सर्व दिव्य शक्ती
परत मिळेल. आपल्याला माहित आहे की पुढचा पूर्ण प्रसंग रामायणातला म्हणजे माता सीतेच्या शोधाला रामेश्वरमला पोहोचेपर्यंत सर्वांना तिथं पोहोचल्यानंतर सर्वांना माहीत पडलं की सीतामाई लंकेत आहे आणि तिथं जाऊन आता व्हेरीफाय करायचं आहे की सीतामाता खरंच तिथे आहे काय. मग यासाठी कोण एवढं क्षमतावान आहे, तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जामवंत हनुमंतापाशी गेले आणि त्यांना त्यांच्या शक्तींची आठवण दिली आणि परत त्यांना त्या दिव्य शक्त्या प्राप्त झाल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की आपला संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपलं स्वत्व आहे आणि आज हेतुपुरस्सर आपलं स्वत्व, आपला स्वाभिमान, आपली शक्ती, आपला इतिहास, आपली अस्मिता हे जाणून बुजून आपल्यापासून दूर केल्या जात आहे. आपल्यापासून आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राला गेल्या 20 वर्षातच न्याय मिळाला. याच्या आधी आपले संभाजीराजे बदनाम होते आणि हे हेतुपुरस्सर करण्यात आलं आहे, जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. कारण की आपण काय आहोत हे आपल्याला कधीच समजू द्यायचं नाही काही लोकांना. त्यामुळं इथून पुढं आपल्या सर्वांचा हाच प्रयत्न राहिला पाहिजे की छोट्या मुलांना गोष्टीरूप छत्रपती संभाजीराय कळले पाहिजे. तरुणांना एका प्रेरणादायी व्याख्यानाच्या रूपात शंभूराजे कळले पाहिजे. प्रत्येक आयामावर शंभूराजे सुद्धा घराघरात पोहोचले पाहिजे. हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या वाचनात जुळणारे लोक कमी आहे. पण हे 13 लोकांनी जरी प्रयत्न केला आणि प्रत्येकाने 5-5 लोकांपर्यंत जरी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपण खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकू. आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण स्वतः वाचन केलं असलं पाहिजे. स्वतःला इतिहास माहिती असला पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येकाला आपण त्या पद्धतीची माहिती देऊ शकलो पाहिजे. त्यामुळं प्रत्येकानं वाचन केलं पाहिजे, खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. कादंबऱ्या न वाचता माझा तर पहिल्यापासून आग्रह हाच आहे की कादंबऱ्याच्या मागं न लागता संशोधनपर ग्रंथ जे आहेत त्याचं वाचन आपण केलं पाहिजे, ज्यातून आपल्याला खरा इतिहास महाराजांचा समजेल. धन्यवाद. खूप छान माहिती अतिशय दिली दादा. प्रतीक दादा, तुमचं खूप धन्यवाद. कारण जांबवंतांचं तुम्ही जे उदाहरण दिलं ते अगदी समर्पक पद्धतीनं हे लागू व्हायला काय हरकत नाही. खरोखर हिंदू समाजामध्ये ती शक्ती आहे, परंतु ज्याप्रमाणे हनुमंताला विसर पडलाय तसा आपल्याला हे या गोष्टीचा विसर पडलाय. आणि जांबवंताचं काम म्हणजेच हे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान विचार मंच हे जांबवंताचंच खरं तर काम करत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. किंबहुना महाराष्ट्रभरामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणाऱ्या ज्या ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था या त्या जांबवंतांचंच काम करत आहेत. आणि त्याच प्रत्येक त्या संघटनेला, प्रत्येक त्या शक्तीला आपण अधिकाधिक बळकटी देणं हीच खरं तर पुढच्या काळातील म्हणजे गरज आहे. तुमचे खूप बरोबर. धन्यवाद. अगदी मला तर खूप आवडला तुमचा हा उदाहरण, जे काही तुम्ही उदाहरण दिलं मला तर खूप आवडलं. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला तर हे वाटते दादा की आपण आज 13 लोक उपस्थित आहे दादा. आणि 13 लोकांनी येणाऱ्या काळात जांबवंताची भूमिका बजावली पाहिजे. अगदी बरोबर दादा, नक्की होईल. नाही प्रतीक सर, प्रतीक दादा. प्रतीक हा दादा, आपण आपल्याला कसं जसं आता तुम्ही म्हटलंय आपल्या वाचनासाठी जसं आता जे समजा आहे म्हणजे जसं आता वासी बेंद्रे त्यांनी तर खूप समजा दाखला अभ्यास केला याच्याबद्दल. होय. तर तर जे समजा ज्यांनी म्हणजे एकदमच म्हणजे जे आहे सत्य असे पुस्तक किंवा जे लेख आपल्याला हे कुठं मिळेल वाचण्यासाठी? म्हणजे त्यांनी लिहिलेले पुस्तक किंवा त्यांनी जो रिसर्च केलाय त्या खूप गोष्टी खूप आपल्याला सारे कुठे मिळेल? पुस्तकं आहेत दादा. लायब्ररीत उपलब्ध आहे प्रत्येकला. हं, आपल्या नगर वाचनालयात सुद्धा खूप सारे पुस्तकं आहेत हं. अमरावतीच्या. नाही, वासी बेंद्रेंची जेवढी पुस्तकं आहेत ना तेवढे हं. पुण्याचे आपले एक हे आहे रवी पवार त्यांनी पुनर्प्रकाशित केलेले आहेत. वासी अच्छा. बेंद्रेंचे सगळं साहित्य त्यांनी बोमल्या फकीर पुनर्प्रकाशित दादा. केलेलं आहे. हा बोमल्या फकीर. कोणतं घाटवाटा आहे त्यांचं एक प्रकाशन आहे. त्यांनी पूर्ण प्रकाशित केलेले आहेत. लागला तर मी ग्रुपवर त्यांचा नंबर टाकाल. त्यांच्या माध्यमातून सगळे पुस्तकं ते वासी बेंद्रेंनी लिहिलेले मिळून जाईल. तसंही आता नवीन तरुण पोरं आलेले आहेत, त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. त्याच्यापेक्षा प्रतीक सर मला असं वाटते
की नाही, आपण जे पुराणिशीत जे अं, समजा जे असो ना, समजा जे इतिहासकालीन ते वाचण्यास तर होतं. कारण की आता माझा समजा जन्म माझा 1989 मधला आहे. मला खरंच शाळेत म्हणजे म्हणजे इतिहास माहिती म्हणजे शिकवला तर गेलाच नाही. पण त्याच्यानंतर कोणी समजा जसं बाहेर कोणी असेल समजा प्रतिष्ठित व्यक्ती समजा की त्यांनी सांगितलं संभाजी महाराज बद्दलचं शिक्षक असं मोठे-मोठे हे असतील, त्यांच्याकडून पण कधी असं ऐकायला मिळालंच नाही. पण आता गेले नाही 15-20 आहे. वर्षापासूनच संभाजी म्हणजे गेले 15-20 वर्षातच कसं संभाजी महाराजांबद्दल खूप सांगण्यात, खूप म्हणजे असं खूप चर्चेत समजा आहे सध्या तरी. नाही तर पंधरा आधी वीस हे म्हणजे वर्षापेक्षाही असं वाचायला पण म्हणायला मिळत हरकत नव्हतं. नाही हं, 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 की हं, हे आताच जास्त वाढलं सोशल मीडियामुळं. आणि त्याच्यापेक्षा जे हं, हं, टेक्निकल इश्यू पहिलं अगोदर राहायचे, जे साहित्य उपलब्ध होत हं, नव्हतं, हं, पुरावे उपलब्ध होत हं, नव्हते, हं, आता पुराव्यांचं हं, देवाणघेवाण फास्ट व्हायला लागलेलं आहे. जे दस्तावेज आहेत, हं, हं, जे एव्हिडन्स हं, आहेत हं. किंवा जे पत्रव्यवहार आहेत किंवा अगोदर जर एखाद्याला जर एखादं पत्र माहित असतं तर तो त्याच्यापुरतं. पण आता तसं नाही. आता सोशल मीडियामुळं वगैरे हे साहित्याची देवाणघेवाण फास्ट व्हायला लागलीत. भरपूर साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुमची इच्छाशक्ती कशी आहे ते उपलब्ध करून देण्याची, ज्ञानार्जन कसं करायचं त्या पद्धतीनं ते तुम्हाला करता येते. प्रतीक सर, मला असं वाटतं की आपण महिन्यातून एकदा तरी, म्हणजे आता सगळं वाचन करू शकत नाही, पण महिन्यातून एकदा तरी आपण एक एक सेशन घ्यायचा. 12 महिन्याचे चालेल ना 12 दादा. सेशन आपण घ्यायचे. हा. तर नक्कीच आपण वेगवेगळ्या आता विषयावर तर महिन्यातून एक सेशन हा आपण घेऊ शकतो ऑनलाईन एक पद्धतीनेच. सेशन घेऊ. हा. हां. वाचनात तर आहेच आणि आपलं दरवर्षी हा कसं तो प्रोग्राम वाचण्याच्या आणि चाललं. कसं सर मांडणीचा पण खूप फरक पडतो. जसं आता माझ्या वाचनात मी एक ते चारुदत्त आपळे आहेत ना, त्यांचं खूप मी ऐकलंय. तर त्यांची जी मांडणी वगैरे आहे ते म्हणजे असं खूप खूप मस्त आहे. म्हणजे असं जबरदस्त आहे. त्या काळात शिरून जातो. जबरदस्त आहे. विषयच नाही. ते आहेत. त्यानंतर हं. निनादजी बेडेकर आहेत. त्यांचं पण हं. जबरदस्त आहे. मेहेंदळे तर गुरुजी ते आहेत. साहित्य समजा जर सर त्यांची पण आहे का असं मेहंदीजी. जर मिळालं ना समजा व्हिडिओ क्लिपमध्ये जर समजा मिळालं ना, तरी पण सर आहेत ना, हे होईल युट्यूबवर अवेलेबल आहे सर्व. मला. युट्यूब अवेलेबल आहे. हां. तुम्ही एकदा ते ओपन केलं की तुम्हाला त्याच त्या लिंक येत राहते. त्यात काही विषय नाही. निनादजी मेहेंदळे गुरुजी अच्छा, असं अच्छा. सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. हं. ठीक आहे सर. चालेल, शेवटचे 5 मिनिटं आपल्याकडे उरलेले आहेत आणि मला वाटते की आपली चर्चा जर अशी चालत राहिली तर ती कधी संपणारही नाही. कारण हं. छत्रपती संभाजी नाही, महाराज आपण प्रतीक सर पुढच्या महिन्यातलं एक तारीख ठरवून घ्या किंवा आपण असं ठरवू की या याच्यातला एखादा रविवार वगैरे जेव्हा हा, सगळेजण येऊ शकतात. हम्म, हम्म, हम्म. हा, सायंकाळी असतात 8:30 वाजताचा टाइम. होय 8:30 ते 9:30 एक तासाचं सेशन. आणि मग त्याच्यात आपण प्रमुख पाहुणे जे अभ्यासू लोक आहेत, हो, त्यांना जसं बोलवायचं आणि आजचं त्यांचं पण मार्गदर्शन. आपलं. हा, बरोबर. आपण आता ते त्या दिवशी आलेले ते दादा किंवा आजचे जे मान्यवर आलेले आहेत, तर होय यांनी पण खूप छान असं मार्गदर्शन केलं. होय खूप अपरिचित गोष्टी माहीत होतात. त्यामुळं एक महिन्यातलं एक सेशन आपण असं घ्यायचं म्हणजे घ्यायचं आता असं ठरवून घेऊ. नक्कीच नक्कीच. इतिहास जागर असा विषय ठेवू त्याचा. होय. चालते. चालतंय. आता आजच्या या दादा शेवटी दादा नमस्कार. बोला ना बोला ना. शेवटी मला असं वाटतं याचा शेवट आपण असा करावा. भिडे गुरुजींनी लिहून दिलेलं संभाजी शिवसूर्य हृदय आहे. होय होय तर त्यातले 1-2 श्लोक घेऊ चालेल. आणि शेवटी बरं. संभाजी महाराजांची एक गारद घेऊ. गारद हो घेतली तर चालेल का शेवटी? चालतंय चालतंय. चालेल. हा. ठीक आहे. मग एक श्लोक घेऊ पहिले. हो. तो मी म्हणतोच तो. माझ्या मागे तुम्ही किंवा मीच एकटा म्हणतो मग ते. हा. चालेल दा. मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर ऐक. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा राष्ट्रात धर्म जनुहा शरीरात प्राण ही निर्मोहिंदू हृदयी अतितीव्र जाण संभाजी छत्रपती म्लेच्छवदार्थ लढले धर्मार्थ देह त्यजुनी ध्वजरूप झाले. आणि शेवटी एक संदेश याच्यामध्ये असा दिला जातो गुरुजींतर्फे. विसरू कसे कधी आम्ही शिवबाव्रताला सोडू कधी न कधी धरिल्या
पथाला शिवसूर्यचित्ती तळपे नितस्तहीन प्राणा समान अमुच्या उरी राष्ट्र ध्यान. हे श्लोक आपण गुरुजींच्या माध्यमातून महिनाभर जवळपास एक श्लोक आणि त्याचा अर्थ महिनाभर चालवलेला आहे. पुढच्या वेळेस अधिक नवीन नवीन लोकांना हे मिळतीलच. चालेल दादा. आणि आता एक संभाजी महाराजांची एक गर्जना घेऊ. होय चालेल ना? होय होय. हो दा. ठीक आहे. गौरी म्हणते ती. शिवादादा गौरी म्हणेल. हो गौरी. क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. 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 धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी ग्रुपवर आपापला अभिप्राय कळवायचा आहे, जेणेकरून आपल्या बाकी सदस्यांना पण आपण काय केलं 11 दिवस ते याची माहिती पडेल. आणि फक्त अभिप्राय लिहिताना त्यात कोणाच्या नावाचं वर्णन करू नये. फक्त आपल्या या 2 संघटनेच्या संयुक्त विद्यमानानं हा उपक्रम चालतोय आणि तेवढंच वर्णन त्याच्यात असलं पाहिजे. कसं वाटलं, काय वाटलं, काही सुधारणा असेल, काही सूचना असेल तर त्यासुद्धा आपण त्यात टाकाव्या, जेणेकरून आम्हाला आणखी आपण दर महिन्याला आता ज्यावेळेस बसू तर ते सगळं इम्प्लिमेंट आपल्याला करता येईल. चला, इथं थांबायचं सर्वांनी. ओके. हो चालेल. काय हरकत नाही. जय शिवराय सर. प्रतिष्ठानचे प्रमोद खरंच दादा. खूप खूप जय धन्यवाद धन्यवाद. सर्वांना. जय जय शिवराय. शिवराय. प्रमोद दादांचे जय शिवराय. खूप खूप आभार. त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. प्रमोद दादाचं हा. सेशन आपण स्पेशली एक लवकरच ठेवू. हो कारण हो की खूप असं ऐकवं वाटत होतं. मी थोडं एका कार्यक्रमात असल्याच्यानं मगाशी थोडं बुचकून गेलो एकदम नाव आल्यामुळं. हम्म. मला काही सुचलं नाही. पण तरी त्यांचं आजचं मार्गदर्शन खरोखर खूप जबरदस्त होतं. आपण नक्कीच लवकरच त्यांना ऐकू अशी आशा नक्कीच. करतो. जय शिवराय. जय धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय.